आदितीला घरी बसून 6 महिने होत आलेले. तिने स्वतःला आणि इतरांना दिलेली 6 महिन्यांची वेळ याच आठवड्यात संपणार होती आणि परत आदिती नव्या जोमाने जॉबवर रुजू होणार होती. तसंच काहीसं डील तिच्यात तिच्या नवरा राज आणि बॉस नचिकेत यांच्यात झालेलं. तिने स्वतःसाठी 6 महिन्यांचा अवधी मागून घेतलेला. जर या दिवसात ती प्रेग्नेंट राहिली तरच ती जॉबमधून ब्रेक घेणार होती, नाहीतर तिच्या बॉसनी दिलेली डायरेक्टरची ऑफर घेऊन ती स्वतःला कामात झोकून देणार होती. कितीही तिची आई व्हायची इच्छा असली तरी नाईलाजाने तिला सत्य स्वीकारून करिअरकडे लक्ष द्यावेच लागणार होते. आता 6 महिने संपत आले तरी डॉक्टरच्या औषधांचा काहीच उपयोग झाला नव्हता. म्हणून तिने गेल्या आठवड्यात ब्लड डोनेट करण्यासाठी मोरिया ब्लड बँकेत नाव नोंदणी केलेली. खरं म्हणजे हे रेग्युलर ब्लड डोनेशन नव्हतं, तर त्या छोट्या मुलांसाठी किंवा जे नवजात शिशु असतात, ज्यांना काही जन्मजात डिसीज असतात, त्यांच्यासाठी होतं. तिने विचार केला, जर मी स्वतः आई होऊ शकत नाही तर त्या मुलांच्या आईसाठी तरी माझी काहीतरी मदत होईल. या चांगल्या विचाराने तिने तिथे नाव नोंदणी करून आलेली. दुपारचे जेवण करून बेडवर जरा पाठ टेकलीच की तिच्या मोबाईलची रिंग वाजू लागली. मोरिया ब्लड बँक. तिने गेल्या आठवड्यात नंबर सेव्ह करून ठेवलेला. ती मनाशी विचार करू लागली, काय झाले असेल? माझा फॉर्म सिलेक्ट झाला असेल का? पण आपल्याला तर रेअर असा ब्लड डिसीज आहे, त्यांचं काय म्हणणं असेल? असा विचार करत असतानाच मोबाईलची रिंग बंद झाली. आदितीच्या लग्नाला 10 वर्ष होऊन गेली तरी तिच्या घरात पाळणा हलला नव्हता. खरं तर करिअरमुळे तिला प्रेग्नन्सीकडे लक्ष देता येत नव्हतं आणि राजनेही कधी तिला फोर्स केलं नव्हतं. पण अलीकडे 6 महिन्यापासून तिची बाळाची इच्छा खूप प्रबळ झाल्याने तिने करिअरमधून ब्रेक घ्यायचा विचार केला. राज तिच्या नवऱ्याला तिचा निर्णय आवडला नाही, कारण एकतर त्याचा जॉब टेम्पररी होता. तिच्या जॉबवरच घरचं सगळं फिरणे, खरेदी, खर्च असं सगळं चाललेलं. त्यामुळे राज एकदम बिनधास्त वागायचा आणि बाळ होऊच नये याची तो पूर्ण खबरदारी घ्यायचा. आदितीला वाटायचं की आपल्यात काही प्रॉब्लेम असावा, त्यामुळे बाळ व्हायला उशीर लागत असावा. तिचा मोबाईल परत वाजू लागला. तिने एकदाचा फोन उचलून तो कानाला लावला. तिकडून, मिसेस आदिती बोलताय का? यस, बोला. आदिती बोलते. अभिनंदन, तुमचा फॉर्म सिलेक्ट झालाय आणि परी नावाच्या छोट्या मुलीसाठी तुम्ही तुमचं ब्लड डोनेट करू शकता. तिने आनंदाने उडी मारली. ओ, थँक्यू सो मच. मी आई बनू शकत नाही, पण जर माझ्यामुळे एका मुलीचं आयुष्य मार्गी लागत असेल तर मी आनंदाने ब्लड द्यायला येईन. आपलं नाव काय म्हणालात? मी मिसेस बर्वे. पण तुम्ही असं का म्हणालात? आई बनू शकत नाही. तुमच्या ब्लडमध्ये काही प्रॉब्लेम नाही. विटॅमिनच्या गोळ्यांनी ते कायमच भर होऊ शकतं. म्हणजे तसं नाही, मी गेले 6 महिने उपचार घेते आणि डॉक्टरनी तसं सांगितलंय मला की मी आई होऊ शकत नाही, म्हणून तसं बोलले म्हणत ती उत्तराची वाट पाहू लागली. बर्वे तिकडून म्हणाल्या, माझ्या हातात तुमचे ब्लड रिपोर्ट्स आहेत आणि तुम्ही आई होण्यास एकदम सक्षम आहात. काहीच अडचण नाही. तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. पायाखालची जमीन सरकते असं तिला वाटलं. तिकडून हॅलोचा आवाज येत राहिला. कितीतरी वेळाने तिने भानावर येत मोबाईल बाजूला ठेवून दिला. 6 महिन्यापूर्वी ती तिथेच बेडवर डोकं गच्च पकडून भूतकाळातला प्रसंग आठवू लागली. हे सगळं 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेलं. आपला बॉस मिस्टर नचिकेत शर्मा आपल्या घरी आलेले. शनिवारचा दिवस, संध्याकाळचे 7 वाजलेले. आदितीला सुट्टी असल्यामुळे ती निवांत सोफ्यावर टीव्ही पाहत बसलेली. राज नुकताच ऑफिसवरून येऊन फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. दाराची बेल वाजली. ओ पालनहारे निर्गुण ओ न्यारे, मुद्दाम तिने ही बेलची ट्यून ठेवली होती.
तिला हे गाणं खूप आवडायचं. तिने दार उघडलं. सर, तुम्ही म्हणत तिने आश्चर्य व्यक्त केलं. सरप्राईज म्हणत नचिकेत बाहेरच उभा राहिला. मीडियाटिक एंटरटेनमेंट लिमिटेडचा CEO तर आदिती मोठ्या पोझिशनवर एका महत्त्वाच्या प्रोजेक्टची लीडर. त्याने दरवाजावर नॉक केलं तसं आदिती भानावर आली. ओ सॉरी ओशाळत तिने त्यांना आत यायला सांगितलं. असं अचानक बॉसच्या येण्याने ती जरा गोंधळली. सर प्लीज बसा असं म्हणत ती किचनकडे पाणी आणायला वळली. तेवढ्यात राज बाथरूममधून बाहेर आला. तिने त्याला पटकन कपडे घालून बाहेर यायला सांगितलं. सर पाणी. काचेचा ग्लास पुढे करत ती म्हणाली. काय घ्याल? चहा, कॉफी की कोल्ड्रिंक्स? थोडा वेळ विचार करत तो बोलला. काहीही चालेल, अगदी थोडा वेळ घेईन मी आपला. थोडं अर्जंट होतं म्हणून स्वतःच येऊन जावं असा विचार केला. मला आजच कळाले की तू गेल्या आठवड्यात रिझाईन करून अर्जंट रिलिव्हिंग मागितले आहेस, म्हणून मी लगेच ऑफिसवरून इकडेच आलो तुझ्या घरी. सॉरी फॉर द ट्रबल. काही प्रॉब्लेम नाही सर, यू आर वेलकम. राज तेवढ्यात कपडे घालून आला. हे माझे मिस्टर राज आणि हे माझ्या कंपनीचे CEO मिस्टर नचिकेत शर्मा. ओळख करून देत आदिती आलीच असे म्हणत किचनकडे वळली. नमस्कार, कसे आहात सर? राजने काहीतरी बोलायचं म्हणून सुरुवात केली. छान सुरू आहे. ते आदितीने जॉब रिझाईन केले म्हणून थोडं बोलायला आलोय. नचिकेतने आडेवेडे न घेता डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. काय म्हणत राज जवळपास किंचाळला. त्याच्यासाठी हे नवीनच होतं. आदिती त्याला काहीच बोलली नव्हती. म्हणजे आदितीने तुम्हाला याबद्दल सांगितलं नाही? नचिकेतने चाचपडत विचारले. राज उठून उभा राहिला. आदिती बाहेर ये लवकर असं म्हणत त्याने तिला हाक मारली. आदितीच्या कानावर त्याचं बोलणं पडलेलं. ती चहा घेऊन बाहेर येतच होती की राज तिच्यावर ओरडत आत येऊ लागला. शांतपणे चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवत ती सोप्यावर खाली बसली. बॉसच्या हातात चहाचा कप देत तिने राजला ही खाली बसायला सांगितलं. तो वैतागत खाली बसला. आदिती, मी हे काय ऐकतोय? तू रिझाईन केलंस? कधी आणि का? हो, एवढंच म्हणत तिने चहाचा एक बुरका मारला. बॉस दोघांकडे आळीपाळीने बघू लागला. आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं आदिती, तुला अजून घरी सांगायचं आहे ते. मला काही कल्पना नव्हती म्हणत तो जरा अवघडून बसला. आता बोलायची वेळ आदितीची होती. राज तिच्याकडे काहीसं रागात, काही अविश्वासाने बघत बसलेला. आय एम सॉरी सर, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तर राज, हा माझा वैयक्तिक निर्णय होता आणि मी तो घेतला. मी तुला आधीच सांगितलं आहे, मला आई व्हायचं आहे आणि मी किती सिरियस आहे ते. पण तू काही मनावर घेतच नाहीस म्हणून मी शेवटी रिझाईन दिला. आदिती, तुला माहिती, तुझ्या पगारावरच आपलं सगळं चालतंय. माझा पगार तर असाच निघून जातो. आपण बाळ कसे अफोर्ड करणार? राज म्हणाला. राज, हेच ऐकत आले मी गेली 10 वर्ष. अरे मी एक बाई आहे आणि बाईला आई व्हायचं असतं. कधी विचार केलायस का याचा? फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत आलास तू. मी म्हणजे काय तुला पैसे छापायची मशीन वाटते का नुसती? मलाही भावना आहेत. राज म्हणत आदितीने डोळ्यात आलेले पाणी हाताने पुसले. राज कसला तरी गहाण विचार करत तिकडे तिकडे पाहू लागला. मध्येच खाकरत नचिकेत बोलला. आदिती, जर तुझी हरकत नसेल तर मी काही बोलू का? हो सर म्हणत आदितीने मान हलवली. मी ॲक्च्युली तुला तुझं रिझाईन मागे घे हे असं सांगायला आलेलो. पण तुझं बोलणं ऐकून मला असं वाटतंय की तुला स्वतःसाठी वेळ द्यायला लागेल. पण त्याचबरोबर तुझ्यासारखी हार्ड वर्कर एम्प्लॉईड कंपनीला लूज करणे खूप महागात पडेल. म्हणून मी काय सांगतोय त्याचा प्लीज एकदा विचार कर आणि मला सांग. हां बोला सर, आदिती बोलली. पुढच्या काही महिन्यात आपण अजून एक कंपनी मर्ज करतोय. त्यासाठी मला एका डायरेक्टरची गरज आहे आणि तुझ्याशिवाय मला दुसरा पर्याय योग्य वाटत नाही. तर तू हवं असेल तर 6 महिन्याचा वेळ घे. जर यात तू प्रेग्नेंट झालीस तर तू परत जॉईन नाही झालीस तरी चालेल. पण
मी दुसरं काही ऑप्शन बघेन, पण तोवर प्लीज नाही म्हणू नकोस. इतका वेळ शांत बसलेला राजच्या डोळ्यात चमक आली. तो लगेच आदितीला म्हणाला, आदिती, ही खूपच चांगली कल्पना आहे. इतक्यात लेवलला पोचायला तू कमी कष्ट केलेले नाहीत. अशा मिळालेल्या संधीचं तू सोनं केलं पाहिजेस. आदितीने त्याच्याकडे तटस्थपणे पाहिलं की लगेच तो पुढे बोलू लागला, अगं, मला म्हणायचंय की आपल्याला जर बाळ झालंच तर चांगलीच गोष्ट आहे आणि आपण प्रयत्न करूच. माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे. अगदी उद्याच आपण त्याच्याकडे जाऊन उपचार सुरू करू. ट्रस्ट मी. आदितीने थोडा विचार करत हो म्हटलं. पण जर मी प्रेग्नेंट राहिली तर मात्र मी जॉब करणार नाही. राज, मान्य तुला? हो, चालेल, असं म्हणत राजने तिच्या हातावर हात टेकला. वेंट्स ग्रेट आदिती, सो विश यू बोथ ऑल द बेस्ट, असं म्हणत नचिकेत उठून उभा राहिला. आता मला निघालं पाहिजे, असं म्हणत तो दोघांचा निरोप घेऊन बाहेर चालू लागला. ओ पालनहारे निर्गुण ओ न्यारे चा आवाज बेडरूममध्ये घुमला. दरवाजावरची बेल कुणीतरी वाजवत होतं. तिच्या विचारांची तंद्री एकदम तुटली. यावेळी कोण आलं असेल विचार करत ती दरवाजेकडे जाऊ लागली. तिने दरवाजा उघडला. दरवाजात कुरिअर बॉय उभा होता. तिनेच परवा फॉर्मल ड्रेस मागवले होते, आता ऑफिस जॉईन करायचे म्हणून. तिने पार्सल घेतलं आणि आत येऊन सोफ्यावर बसली. तिने ठरवलं याच्या मुळाशी जायचं आणि नक्की काय झालंय याचा शोध घ्यायचा. त्यासाठी आधी आपल्याला रिपोर्ट चेक करावे लागतील. म्हणून तिने उद्याच मोरया ब्लड बँकेत जायचं ठरवलं. तोपर्यंत तिने राजशी काहीच बोलायचं नाही असं मनाशी ठरवलं. मनाची घालमेल तिने मेसेज करून राजला सांगितलं, मी नवीन पोझिशन डायरेक्टर म्हणून स्वीकारते आहे. नेक्स्ट वीकमध्ये जॉईनिंग घेईन. तसं मी नचिकेत सरांना मेसेजवर कळवले आहे. राजचा लगेच रिप्लाय आला, लव यू बेबी, तू खूप मेहनती आहेस. मूल नसेल होत तर काही हरकत नाही. मी आहे ना तुझ्यावर. मी आधीपेक्षा जास्त प्रेम करेन आणि करतच राहीन. आज डिनरला बाहेर जाऊ. सी यू. तिला त्याची फार कीव आली. नक्की राजच्या मनात काय आहे याचा उलगडा आपल्याला लावलाच पाहिजे. या 6 महिन्यात आपली सगळी सेव्हिंग्ज संपत आली आहे आणि राजकडून आपल्याला घर खर्चात काहीच मदत झाली नाही. आपल्यापेक्षा राज आपल्या पैशावर तर प्रेम करत नसेल ना, पण आपल्यालाच तर करिअर करायचं होतं. म्हणून तर सहमतीने इतकी वर्ष आपण मूल होऊ दिलं नाही. पण आता माझी आई व्हायची इच्छा आहे. मग राजचा विरोध असेल का? पण असं कसं होईल? तोच तर आपल्याला डॉक्टर बत्राकडे घेऊन जातोय. उपचार पण सुरू आहेत. नाही, कदाचित आपण चुकीचा विचार करत असू, असं समजावत ती उठून घर आवरू लागली. कपाट आवरता तिचा प्रेगा न्यूज किटच्या बॉक्स खाली पडला. त्यात तिने वापरलेले 6 किट ठेवलेले. तिला विश्वास होता राजच्या डॉक्टरकडून घेतलेल्या उपचारामुळे तिला पहिल्याच महिन्यात प्रेग्नेंट राहील. पण एक एक करत शेवटचा महिनाही संपत आला आणि तिच्या हातात फक्त वापरलेले किटच राहत गेले. त्या किटच्या शेजारी ती त्यातली एक गोळी दररोज डॉक्टर बत्राच्या सांगण्यावरून ती न चुकता घेत आलेली. उद्या लॅबमध्ये जाताना या गोळ्यांचा डब्बाही सोबत न्यावा काय, असा विचार तिच्या डोक्यात आला. एकदा चेक करून घ्यायला काय हरकत आहे? मनातली शंका तरी दूर होऊन आपलं मन शांत होईल, असा विचार तिच्या मनात आला. तिने तो डब्बा तिच्या पर्समध्ये ठेवून दिला. उद्या मोरया ब्लड बँकेत जाताना सोबत घेऊन जायचं म्हणून. आपल्याला आज असं काय होतंय? अगदीच मनाला हुरहुर लागून राहिली. काहीतरी चुकल्यासारखं का वाटतंय आज? जशी जशी संध्याकाळ होत आली तिच्या मनाची घालमेल वाढू लागली. तिला माडगुळकरांची या कातरवेळी कविता आठवली. राजला माझ्याबद्दल नेमकं असंच वाटत असेल का? असा विचार करताच तिला खुदकन हसू आलं. ती त्या कवितेच्या ओळी आठवून गुणगुणू लागली. दिवस जाय बुडून पार, ललित नभी मेघचार, पुसट त्यास जरी किनार, उसवी तीच सांज खुळी, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, शेष तेज वलय वलय,
पावेत मी सहज विलय कसले, तरी दाटे भये तूच मम उजळी, या कातर वेळी तू पाहिजे जवळी. ती बाहेर सोप्यावर येऊन बसली, राज येण्याची वाट बघत. तिने दार फक्त लोटून घेतलेलं, राज कधी पण येईल म्हणून. थोड्याच वेळात दारात आवाज आला. राज रेड रोजेसचा बुके घेऊन दारात उभा. गुलाबाची फुले ती पण लाल पाहून तिचं मन मोहरून आलं. मघापासून मनावर आलेली मरगळ एकदम दूर झाली. राजने जल्लोषात तिचं अभिनंदन केलं आणि खूप चांगला निर्णय घेतलास म्हणून कौतुकही. अरे पण मी आई होऊ शकणार नाही याचं तुला काहीच वाटत नाही का राज, तिने भोळेपणाने विचारले. राज आज जणू वेगळ्या विश्वात होता. जाऊ दे ग, तसंही तुझी ही फिगर बाळामुळे अशीच राहणार आहे का. आणि चिल, मला असंही मुलांचा तिटकारा आहे. आपण दोघेच राहूया ना मस्त. तुझा इतका भारी जॉब असेल तर दरवर्षी आपण मस्त विश्वभ्रमण करत राहू. स्विंग्स विमानाचा आवाज करत तो फ्रेश व्हायला आत निघून गेला. आदितीला खूप वाईट वाटलं, पण सध्या हळहळ करण्याशिवाय तिच्या हातात दुसरा काहीच पर्याय नव्हता. सुस्कारा टाकत ती कपडे बदलायला आत निघून गेली. दुसऱ्या दिवशी मोरिया ब्लड बँकेत ती गेली. राज काल रात्री खूपच लाडात आलेला. डिनर वगैरे करून घरी आल्यावर त्याने तिला बेडवर उचलून नेले. रोज 10 वेळा गोळी खायची आठवण करून देणारा तो आज चक्क गोळी खाल्लीस का म्हणायला विसरलेला. हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. सकाळी तिला उठायला उशीरच झाला. राज डब्बा न घेताच निघून गेला. तिला 11 वाजता मोऱ्या ब्लड बँकेत पोहोचायचं होतं. त्यामुळे निवांत आवरत ती कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत आली. तिच्या बाल्कनी समोरच एक लहान मुलांसाठी बनवलेलं गार्डन पार्क होतं. छोटी छोटी मुलं आपल्या आयांसोबत तिथे मज्जा करत होती. कोणी झुल्यावर झोके घेत होतं तर कुणी घसरगुंडी खेळत होतं. त्यांना बघून तिची आई होण्याची इच्छा अजूनच ओफाळून आली. ती झटकन आत आली आणि बाल्कनीचं दार लावून घेतलं. तिला खूप रडावंसं वाटू लागलं. बर्वे मॅडमचा फोन कॉल झाल्यापासून तिला का ठाऊक पण आपण आई होऊ शकतो असा विश्वास वाटू लागलेला. काही वेळातच आपल्याला सत्याचा उलगडा होईल असा विचार, ठाम विश्वास वाटू लागला तिला. तिने तिची ॲक्टिवा काढली आणि अर्धा तास आधीच ती तिथे पोहोचली. तिने जाताच काउंटरवर बर्वे मॅडमना भेटायचं म्हणून सांगितलं. थोड्या वेळांनी व मॅडम आल्या. नमस्कार, मी मिसेस बर्वे. हॅलो आदिती, राज पिसाळ म्हणत तिने आपला हात पुढे केला. त्यांनी तिला एका रूममध्ये यायला सांगितले. ती त्यांच्या मागे मागे जाऊ लागली. एका हॉलमध्ये ब्लड डोनेशन सुरू होतं. 4-5 खाटा भरल्या होत्या. आपण पण आज एका खाटेवर असू असा विचार करत इकडे तिकडे बघत ती त्यांच्याकडे मागे मागे चालू लागली. त्यांनी तिला एका खोलीत बसवलं आणि आलेच रिपोर्ट्स घेऊन म्हणून त्या निघून गेल्या. आदितीच्या कपाळावर घामाचे थेंब जमू लागले. तिचं हृदय धडधडू लागलं. थोड्या वेळाने बर्वे मॅडम येऊन त्यांच्या खुर्चीत बसल्या. हे पहा आदिती, तुमचे रिपोर्ट्स. काही विटॅमिन्स कमी आहेत, बाकी असा काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या ब्लडमध्ये. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त डोनेट करू शकता. आम्ही तुम्हाला घरी जिला तुमचं रक्त देण्यात येणार आहे तिलाही भेटू. बरं मॅडम, ते तुम्ही माझ्या प्रेग्नन्सीबद्दल पण सांगणार होता, तिने भीत विचारलं. हो, तुमचं गर्भाशय एकदम उत्तम आहे आणि तुम्ही आई होण्यासाठी सक्षम आहात, बर्वे म्हणाले. आदितीला कुणीतरी आपल्या कानात मधुर स्वरांचं गीत गाते असंच वाटलं. पण त्याच वेळी आपली फसवणूक केली गेली, विश्वासघात केलाय याचा रागही येऊ लागला. अशा सगळ्या मिश्र भावना मधून जाताना तिला सहन झालं नाही आणि ती जोरात रडू लागली. बर्वे मॅडम तिला शांत करू लागल्या. पाण्याचा ग्लास पुढे सारत तिला विचारू लागल्या, काय झालं तुम्हाला? तुम्ही एकदम नॉर्मल आहात, आई बनू शकता. आदितीने त्यांना न कळत मिठी मारली. तिने रडत रडत आपल्या पर्समधून तो गोळ्यांचा डब्बा बाहेर काढून टेबलावर ठेवला. मॅडम, प्लीज एकदा या गोळ्या नक्की कसल्या आहेत ते चेक करून सांगू शकाल का? ओके, असं म्हणत त्या तो डब्बा घेत आत लॅबमध्ये गेल्या.
आदिती आता जरा शांत झालेली. नक्की कसल्या गोळ्या असतील त्या? विचाराने तिचे डोके दुखू लागलं. थोड्या वेळाने बर्वे मॅडम आत आल्या. त्यांनी विचारले, आदिती, कधीपासून या गोळ्या घेत आहात आणि कशासाठी? गर्भधारणा राहावी म्हणून. गेल्या 6 महिन्यापासून न चुकता घेते मी, आदिती म्हणाली. काय? असं म्हणत त्यांनी कपाळाला हात लावला. काय झालंय मॅडम? आदितीने शांसक होऊन विचारलं. आदिती, या गर्भनिरोधक गोळ्या आहेत आणि अजून काही दिवस घेत राहिला असता तर तुम्ही कधीच आई होऊ नाही शकला असतात. आदिती किंचाळत खुर्चीतून उठून उभी राहिली. तिला सत्याचा उलगडा झाला होता. पाठीमागून बर्वे मॅडम हाक मारत आल्या तरी आदितीच त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्या तिच्या ॲक्टिवापर्यंत पळत आल्या. त्यांना तिची अवस्था पाहून काळजी वाटू लागली. अहो आदिती, काय झालं तुम्हाला? तुम्ही नीट आहात ना? तुम्ही आई होणार ही सुखद गोष्ट नाही का तुमच्यासाठी? त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने तिला विचारलं. आपण माझ्याबरोबर जरा चहा घ्याल का? तिने काकुळतेने विचारले. बर्वे मॅडमला तिचं वाईट वाटलं आणि त्यांना काय झालंय नक्की हिला हे जाणून घ्यायची ही उत्सुकता लागलेली. म्हणून त्यांनी मग होकार दिला. दोघी जवळच्या टपरीवर आल्या. आतल्या बाजूला बसायला एक टेबल रिकामा होता. दोघी जणी तिथे जाऊन बसल्या. बोला आदिती, अगदी मन मोकळं करून बोला. मला तुमची मैत्रीण समजा. असं म्हणून त्यांनी तिला विश्वास दिला तसा आदितीचा मगापासून अडवलेला अश्रूचा बांध फुटला. त्यांनीही तिला मग मनसोक्त रडू दिलं. थोड्या वेळांनी शांत झाल्यावर आदितीने बोलायला सुरुवात केली. मी आतापर्यंत समजत आले की आम्हाला मूल होत नाही म्हणजे माझ्यात काही दोष असेल, पण राजने आमच्या नवरा बायकोच्या नात्याचा विश्वासघात केला. मला मूल होऊ नये म्हणून त्याची चाललेली धडपड आता माझ्या लक्षात येऊ लागली. गर्भधारणा राहावी म्हणून घेतलेल्या गोळ्या गर्भनिरोधक होत्या असं म्हणत आदिती परत रडू लागली. बर्वे मॅडम मध्ये मध्ये तिला धीर देत राहिल्या. तरीच माझ्या लक्षात आलं, राज मला डॉक्टर बत्राकडेच का घेऊन गेला? त्याने आधीच त्यांच्याशी सेटिंग करून ठेवली असणार. म्हणजे मी जॉब कधीच सोडू नाही शकणार यासाठी तो माझं मातृत्वही पणाला लावायला तयार झाला. बर्वे मॅडमने डॉक्टर बत्राचे नाव ऐकून तिला विचारले, तो नवी पेठेतलाच का? आदितीने हो म्हणताच बर्वे मॅडमने गेल्याच महिन्यात तो एका गर्भपाताच्या केसमध्ये पोलीस कस्टडीमध्ये आत असल्याचं सांगितलं. आदिती आता शांत झालेली. राज तिच्या खात्रीतून आणि मनातून पूर्णपणे उतरलेला. त्याला आता धडा शिकवायचा तिने मनाशी पक्क केलं. तिने बर्वे मॅडमशी थोडी चर्चा केली आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर बत्रा विरुद्ध FIR लिहायला निघाली. पुढचा अंतिम निर्णय घेण्यासाठी तिने विकेंडची वाट पाहण्याचा विचार केला. तिची ॲक्टिवा आता शांतपणे घराच्या दिशेने धावू लागली होती. रविवार यायला अजून 2 दिवस मध्ये असल्याने आदितीने सारासार विचार करून अंतिम निर्णय घ्यायचा विचार केला. तिच्या आईवडिलांना तिने फोन करून बोलावून घेतलं. राजला त्याच्या घरचं असं कुणी नव्हतं. एक बहीण, ती पण लांबच्या एका खेडेगावात दिलेली. आधीच्या कंपनीत दोघांची ओळख झालेली. तिला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तिने ह्याच्याशी लग्न केलं. तसं पाहिले तर राज सडा फटिंग टाईम पहिल्यापासूनच होता. पण त्याच्या दिसण्यावर जाऊन आदितीने त्याच्याशी लग्न केलेलं. त्याला एवढी मोठी जॉब करणारी सोन्याची कोंबडी स्वतःहून चालत येणं म्हणजे त्याच्यासाठी सुवर्ण संधीच. पण आता तिला त्याचा डाव पूर्णपणे समजून चुकलेला. ती रविवारची वाट बघत शांतपणे दिवस ढकलू लागली. तिचे आईवडील शनिवारीच येऊन पोहोचले. त्यांचा पहिल्यापासून त्या लग्नाला विरोध. राजला त्यांनी कधीच जावई म्हणून स्वीकारलेला नव्हता. पण आदिती एक बोल्ड, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी हट्टी मुलगी असल्याने तिच्या हट्टापुढे त्यांनी हात टेकलेले. ही त्यांची पहिलीच वेळ असेल तिच्या घरी यायची. तिच्या लग्नापासून त्यांची हिच्याशी संबंध तोडलेले. पण मध्ये बरीच वर्ष उलटून गेल्याने ते सगळं विसरून तिची नवीन सुरुवात करून घ्यायला तयार झालेले. तिच्या कालच्या फोन कॉलवर रविवारचा दिवस उजाडला. आदितीने आई वडिलांना हाताशी धरत छान आमरसपुरीचा बेत केला.
सगळ्यांची जेवणं झाल्यावर आपल्याला एक गोड बातमी सांगायची आहे, असं म्हणत आदिती उठून उभी राहिली. माझ्या मनाची इच्छा शेवटी देवाने पूर्ण केलीच. तब्बल 6 प्रेगा न्यूज वाया गेल्यावर शेवटी माझी कूस भरली. आई बाबा, मी प्रेग्नेंट आहे. राजला जोराचा ठसका लागला. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत आदिती, पाणी पी असं बोलली. कसं शक्य आहे, तो हळू आवाजात पुटपुटला. पण ते तिच्या कानावर पडले. काय शक्य नाही राज, तिने त्याला खडसावत विचारले. काही नाही, तो चाचपडत बोलला. डॉक्टर बत्रा तुरुंगाची हवा खायला गेलाय आणि आता तुझी बारी. राज, मनापासून तुझ्यावर प्रेम केलं मी आणि तू असे पांग फेडलेस. चुकलं आदिती माझं, असं म्हणत तो तिच्या पायावर पडला. तू जर जॉब सोडून घरी बसली असतीस तर आपलं पुढे काय झालं असतं, या भीतीमुळे मी तुझ्या भावनांशी खेळलो. मला माफ कर एकदा. आदिती त्याच्या हातात डिवोर्स पेपर देत म्हणाली. मिस्टर राज, हे घर माझ्या नावावर असून माझ्या कष्टांनी घेतलेलं आहे. इथून माघारी न बघता तडक बाहेर पडायचं, नाहीतर डॉक्टर बत्रा बरोबर तुलाही तुरुंगाची हवा खात बसावे लागेल. तुझ्याशी असणारे सारे संबंध आता या क्षणी तोडून मी स्वतःला बंधनमुक्त करते. या क्षणी तोडून मी स्वतःला बंधमुक्त करते. बायकोच्या भावनांशी खेळण्याची, तिला गृहीत धरून तिचं मातृत्व हिरावून घेण्याची हीच तुझी शिक्षा, असं म्हणत तिने त्याला घरातून हाकलून दिले. ती शांतपणे प्रेगा न्यूजकडे बघू लागली. तिची आजची आहुती उद्याची नवी सुरुवात करण्यासाठी उपयोगी पडणार होती. आदितीचं मातृत्व हिरावून घेण्याचा त्याला काहीच अधिकार नव्हता. आदितीने दिलेली शिक्षा त्याच्यासाठी फार कमी होती. त्याला सुद्धा डॉक्टर बत्रासारखे जेलमध्ये घालायला पाहिजे होते, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल? तुम्ही तुमचं मत कमेंटद्वारे सांगू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.